पांढरी पुलावर वाहतूक कोंडीने नागरिक हैराण. प्रशासनाकडून दुर्लक्ष. छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गावरील पांढरे पूल परिसरात आज शुक्रवारी सकाळपासून भीषण वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आज सकाळी 6:30च्या सुमारास सुरू झालेली ही कोंडी सकाळी 11 वाजेपर्यंतही कायम होती. विशेष म्हणजे या कोंडीसाठी वाहतूक पोलीस अनुपस्थित होते. त्यामुळे वाहनधारकांनी स्वतः पुढाकार घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली. अवजड वाहनांची नाकाबंदीची मागणी. पांढरी पुलावरून दररोज शेकडो अवजड वाहने, ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉली, कंटेनर इत्यादी ये जा करतात. यामुळे पुलावर नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होते. आजची परिस्थिती विशेषतः गंभीर होती. कारण शुक्रवार हा आठवड्याचा शेवटचा कार्यालयीन दिवस असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून नोकरदार वर्गांपर्यंत सर्वच जण अडकले होते. नागरिकांनी छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अवजड वाहतूक त्वरित बंद करण्याची जोरदार मागणी केली आहे. लोकप्रतिनिधींच्या विरोधात नाराजीचा सूर. या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठल लंगे आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. सोशल मीडियावरही या दोन्ही आमदारांविरोधात टीका होत आहे. पर्यायी मार्गाची मागणी. पुन्हा मनमाड मार्गे वाहतूक वळवावी आणि छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक कमी करावी अशी मागणी होत आहे. तसेच प्रशासनाने पांढरी पुलावर वाहतूक नियमनासाठी तातडीने ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती, सीसीटीव्ही व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे. या आहेत मागण्या. पांढरी पुलावरील अवजड वाहतूक बंद करावी, पर्यायी मार्गाचा वापर बंधनकारक करावा, वाहतूक पोलिसांची तातडीने नियुक्ती करावी, लोकप्रतिनिधींनी त्वरित या विषयात लक्ष घालावे.